तर मित्रांनो, हल्ली प्रत्येक गोष्टीला पुरावा द्यावा लागतो. त्याचं मुख्य कारण फोटोशॉपचा उदय. माणसाला प्रत्येक गोष्टीचे पुरावे लागतात आणि कुणीतरी म्हणलंच आहे की जशी लोक असतात तशी सरकारही असतात. साहजिकच सरकारला आपण पुरावा पाहिजे असतो. याच पुराव्यांच्या भल्या मोठ्या प्रकारातला सर्वात मोठा पुरावा म्हणजे तू मतदान केलास की नाही हे दाखवणारा पुरावा, अर्थात आपल्या बोटावरची जी इलेक्शनला शाई लावतात ती शाई. तर बोटावरची शाई हा लोकशाही देशात मतदान केल्याचा सर्वात मोठा पुरावा. पण आमच्या मनात एक विचार आला की हा पुरावा कधीपासून गहाण धरण्यात आला असेल. चांगली महिनाभर दिवस रात्र आंघोळ केली तरी बोटावरची न जाणारी शाई कुठली कंपनी बनवत असेल. तर भारतात पहिली निवडणूक ही 1952ला झाली. त्यावेळी एकूण 17,30,00,000 मतदान होतं. मतदानासाठी इतक्याच मोठ्या संख्येत असणाऱ्या लोकांची सोय पहिल्यांदा करण्यात येणार होती. बॅलेट पेपर, पोलिंग बूथ, बॅलेट बॉक्स इत्यादी गोष्टींची गरज होती. पण या सगळ्यात एक प्रश्न सगळ्यात महत्त्वाचा होता, तो म्हणजे खोटं मतदान किंवा डबल मतदान टाळण्यासाठी काय उपाययोजना करावी. तर तेव्हा निवडणूक आयोगाचे अध्यक्ष होते सुकुमार सेन. त्यांनी या सगळ्या गोष्टी टाळण्यासाठी मतदारांच्या बोटाला चांगली महिनाभर टिकेल अशी शाई लावण्याचा विचार केला. ही शाई सेमी परमनंट डायपासून बनवलेली होती, त्यामुळे ती किमान 15 दिवस तरी मतदाराच्या बोटावर टिकणार होती. पण मॅटर असा होता की ही शाई फक्त इटलीतच तयार होत होती. आता त्या काळात इटलीवरून काही आणायचं म्हणजे हे अशक्य होतं. म्हणून भारतातच त्यावर प्रयोग करण्याचा विचारही करण्यात आला. तसेच अनेक प्रयत्न केल्यानंतर शेवटी नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीमधल्या एका शास्त्रज्ञाने त्या शाईचा यशस्वी निर्मिती केली. त्यांनी निर्माण केलेल्या या शाईत केमिकल, रंग आणि सिल्वर नायट्रेट होतं. हे मिश्रण जेव्हा आपल्या त्वचेला स्पर्श करत असते तेव्हा सिल्वर नायट्रेटचं रूपांतर सिल्वर क्लोराईडमध्ये होत असतं. सिल्वर क्लोराईड पाण्यानं धुतलं जात नसल्यामुळे ते जास्त काळ टिकायचे, त्यामुळे ही शाई अधिक परिणामकारक ठरत होती. 1952च्या निवडणुकीत पहिल्यांदा या शाईचा उपयोग करण्यात आला आणि तेव्हा एकूण या शाईच्या 3,89,816 बाटल्या लागल्याची नोंद शासन दरबारी करण्यात आली होती. शाईऐवजी लसीचा वापर करण्यात आला होता. त्यानंतर पुढील निवडणुकीत मतदाराच्या हातात बॅलेट पेपर देण्यापूर्वीच त्याला देवरोगाची लस देण्याचा सामाजिक सल्ला कोणत्या तरी अतरंगी माणसाने दिला. तशी ही गोष्ट चांगलीच होती, पण इतक्या मोठ्या प्रमाणावर आरोग्य अधिकाऱ्यांची सोय करणं भारतात तेव्हा तर परवडण्यासारखं नव्हतं. साहजिकच हा निर्णय हळूच कुरूप बंद करण्यात आला. त्यानंतर 1962 साली नॅशनल फिजिकल लॅबोरेटरीचे मैसूरच्या एका कंपनीला ही शाई बनवण्यासाठी लायसन देऊन टाकले. या कंपनीची स्थापना ही 1937मध्ये जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत असणाऱ्या 4थ्या कृष्णराज वाडियार या राजाने केली होती. या कंपनीचं नाव होतं म्हैसूर पेंट्स. तसेच आता ही इलेक्शन काळ सोडून कधी शाई वापरण्यात आली होती का असाही प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर याचं उत्तर होय आहे. नोटबंदीच्या काळात ही शाई वापरण्यात आली होती. या शाईचा उपयोग निवडणूक आयोग सोडून इतर कोणी करण्याचं भाग्य हे RBIला मिळालं होतं. आता शेवटचा मुद्दा, या 10 मिनिटाच्या एका बॉटलमध्ये किमान 800 मतदारांच्या बोटावर मतदान केल्याची खूण करणे शक्य असल्यास सांगण्यात आलं होतं. आज म्हैसूर पेंट्स आणि व्हर्निश लिमिटेड या दोन्ही कंपन्या अशा प्रकारची शाई तयार करण्यासाठी जगप्रसिद्ध आहेत आणि त्या जगातील जवळजवळ 35 देशांनाही शाई पुरवतात. तर मित्रांनो, हे होतं जे मतदानावेळी बोटांना लावण्यात येणारी शाई जी होती त्याचा काय इतिहास होता. तर मित्रांनो, कसा व्हिडिओ वाटला मला नक्की कमेंटमधून कळवा. व्हिडिओ आवडला तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असलं सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय जवान, जय किसान, जय महाराष्ट्र, जय भारत. धन्यवाद.